कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आजच्या धावपळीच्या मुंबई शहरात प्रामाणिकपणाचे एक प्रेरणादायी उदाहरण समोर आलेले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माथाडी कामगार सेनेचे सदस्य मंगेश कदम यांच्या कुटुंबाला एका रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचा अनुभव आलेला आहे। मंगेश कदम काल कुटुंबासोबत रिक्षाने प्रवास करत होते। प्रवासादरम्यान त्यांच्या मुलीचा महागडा मोबाईल रिक्षात विसरला। घरी पोहोचल्यावरती मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच कुटुंबाला चिंता वाटू लागली। मुंबईसारख्या मोठ्या शहरात रिक्षा चालकाचा शोध घेणे एक मोठे आव्हान होते। मात्र मंगेश कदम यांना आठवले की त्यांनी रिक्षाचे भाडे गुगल पे द्वारे केले होते। तात्काळ त्यांनी त्या नंबरवरती संपर्क साधला। रिक्षा चालक दिनेश यादव यांनी फोन उचलला आणि प्रामाणिकपणे मोबाईल परत करण्याची तयारी दर्शवली। इतकेच नाही तर दिनेश यादव यांनी स्वतः मंगेश कदम यांच्या घरी येऊन मोबाईल परत केलाय। दिनेश यादव यांच्या या प्रामाणिकपणाने कदम कुटुंब भारावून गेले। त्यांनी दिनेश यादव यांचे आभार मानले आणि कुटुंबासोबत त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी त्यांना रोख बक्षीस देऊन त्यांच्या माणुसकीला सलाम करण्यात आला। दिनेश यादव यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याचे सिद्ध झाले आहे। मेरा नाम दिनेश यादव है। कल साहब मेरा रिक्शे पर बैठे थे, मोबाइल उनका छूट गया था मेरे गाड़ी में। उन्होंने जीपे किया था, जिस पर कॉल किए तो मैं आया वापस देने के लिए। उनका घर या करके वापस दे दिया। रिक्शा वाले सब हम लोग अच्छे हैं, ईमानदार हैं। हम लोग दूसरा का सामान मैंने जल्दी रखता नहीं, मालूम पड़ने पर पहुंचा देता हूँ, दे देता हूँ वापस।